आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आद्य गुरुस्थानी असणारे देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अगदी सोप्या भाषेत भगवंताच्या नामस्मरणाचं महत्त्व सांगणारा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला या अभंगातून तुम्ही आम्ही मनुष्य देह धारण केला आणि या मनुष्याला तुकोबारायांनी उपदेश असा केलाय की तुकोबाराय आपल्याला भगवंताचं नामस्मरण घेण्यासाठी प्रवृत्त करतायत. याशिवाय सारासार विचार करण्यासाठी प्रवृत्त करतायत. त्याचबरोबर भगवंताच्या नामस्मरणाचं महत्त्व या अभंगातून तुकोबाराय आपल्याला सांगतायत. तुम्ही आम्ही दुर्लभ असणारा निर्देह धारण केला, मग या देहामध्ये येऊन काय करायचं? सारासार विचार करा, भगवंताचं नामस्मरण कंठामध्ये धारण करा, हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठुराचे. पुढे तुकोबाराय म्हणाले भगवंताच्या नामस्मरणाचे फायदे काय असतील तर त्याचे 2 फायदे. भगवंताच्या नामचिंतनाचा फायदा काय होतो तर आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व संकटाचं निरसन होतं. त्याचबरोबर दुःख रूपी असणारा जन्ममरणाचं रहाड गाडवा असणारा हा संसार, दुःख रूपी असणारा संसार सागर तरुण जाण्यासाठी आपल्याला मदत होते. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. पुढे तुकोबाराय म्हणले तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलाय. ईश्वर भक्ती करणं हे मनुष्याचं आद्य आणि पवित्र कर्तव्य आहे. नव्हे तर ईश्वर भक्ती करण्यासाठीच आपला जन्म झालाय. मग मनुष्यानं अखंड अहर्निशी रोज दिवस रात्र भगवंताचं नामस्मरण केलंच पाहिजे. जन्मनिया पुळे वाचे स्मरे राम, धरा हाची नेह अहर्निशी. शेवटी तुकोबाराय म्हणाले तुम्ही जर आत्मनिष्ठेनं, आनंदानं, उत्साहानं जर भगवंताचं नामस्मरण कंठामध्ये धारण केलं, भगवंताचं नामस्मरण जर कंठामध्ये धारण केलं तर तुमच्या स्वतः सोबतच तुमच्या कुळाचाही उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, तुमचं कुळही पाहणार नाही. तुका म्हणे कोटी कुळे ती